राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा काँग्रेस नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, एक फायर ब्रँड नेता म्हणून त्यांची नागपूर जिल्ह्यात ओळख। मोदी लाटेच्या झंझावातानंतर राजेंद्र मुळक हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले। मोदी लाटेमध्ये काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे समर्थपणे प्रभावी कार्य राजेंद्र मुळक यांनी बजावले। काँग्रेस पक्षाअंतर्गत संघटनात्मक बांधणी, कौशल्य व समोरच्याला आपलेसे करण्याची एक कसब राजेंद्र मुळक यांच्यामध्ये आहे। त्यामुळेच आज काँग्रेसला नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये अच्छे दिन आले आहे। राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वामध्ये लगातार ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधान परिषदेची निवडणूक एका पाठोपाठ एक जिंकल्याने आज राजेंद्र मुळक यांचं नाव नागपूर जिल्ह्यामध्ये गाजते। काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच या भागातील मंत्री सुनील बाबू केदार यांची एकमेकांशी सांगड घालून काँग्रेसला अच्छे दिन आणण्यामध्ये राजेंद्र मुळक यांचे क्रेडिट महत्त्वाचे समजले जाते। रामटेक मध्ये आता काँग्रेसचा जनाधार पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढला आहे। रामटेक मध्ये राजेंद्र मुळक यांचा झंझावाती दौरा आणि संघटन कौशल्य हे बघण्यासारखे आहे। विविध राजकीय पक्षातून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेण्यासाठी उत्सुकता वाढत चालली आहे। सध्या रामटेक मध्ये भाजपला ग्रहण लागलेले आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांना सुद्धा राजेंद्र मुळक आता धोक्याची घंटा बनणार काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। रामटेकचे भावी आमदार म्हणून राजेंद्र मुळक यांची आता सध्या चर्चा सुरू आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वाने सध्या राजेंद्र मुळक यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोराची मागणी आहे। जर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये बघत असू तर तो दामोदर घोपटे आहे। त्याच्या रूपाने आमचा तरुण सहकारी शहर काँग्रेसचा अध्यक्ष दामोदर घोपटे, आमचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष कोठेकर, त्या वार्डातील आमच्या सर्व महिला भगिनी, सर्व युवा तरुण कार्यकर्ते, बालगोपाल आणि सहकारी मित्र, दामोदर भाऊ तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद। आज तुम्ही रामटेक सारख्या एका भगवंताचा जिथे वास राहिला अशा नगरीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये अनेक तरुणांचा प्रवेश केलेला आहे। अनेक महिला भगिनींनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला। जेव्हापासून दामोदर घोपटे या शहराचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे, तो निरंतर प्रयास करत आहे की काँग्रेस पक्ष इथे वाढला पाहिजे आणि नवनवीन लोक काँग्रेसमध्ये जोडले पाहिजे। तसं पाहिलं तर ही सर्वच पक्षांची परंपरा आहे। कोणताही पक्ष आपला पक्ष वाढला पाहिजे, त्यामध्ये अधिक नवीन लोक यायला पाहिजे, हा निश्चित होण्याचा प्रयत्न करतो। पण दामोदर भाऊ आपल्याला काळजी घ्यावी लागेल की जसा जसा पक्ष वाढतो आपली जबाबदारी वाढते। जबाबदारी ही वाढते की आलेल्या नवीन लोकांना सामावून घेणे आणि अडचणीच्या काळामध्ये आपल्या सोबत असणाऱ्या जुन्या लोकांचा मान सन्मान कुठेही कमी न होणे, हे संतुलन आपल्याला हे ठेवायचं असतं। आणि ते दामोदर तू आपल्या कर्तबगारीने करून दाखव। त्यांनी सांगितलं वार्डातल्या विविध विकास कामांच्या बाबतीत करोनाच्या काळामध्ये झालेली मदत, मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये जी मदत झाली त्याचा मला उल्लेख करायचा आहे। कारण या जगाच्या उंबरठ्यावरती आम्ही लोकांनी तो पाहिलं नाही। एखाद्या वेळेस आजीबाई आमची आई बसली आहे, तिने तो काळ पाहिला असेल जेव्हा प्लेग सारखी महामारी आली, घराघरामधले तरुण लोक भगवंताकडे चालले गेले। पण काहीपेक्षा वाईट करोना सारखा साप
साथीचा रोग आपण सर्व लोकांनी अनुभवला. रोज आपल्या गावामध्ये 10-15 मयती होत होत्या, जवळजवळचे तरुण लोक गेले. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही एखाद्या वेळेस मदत केलेली आहे ते आपलं कामच आहे. आपण राजकीय पक्षाचे लोक आहोत, आपण नाही मदत करू तर कोण करणार? ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आमच्यासारख्या राजकीय पक्षाची ही नैतिक जबाबदारी बनते की आमच्या भागामध्ये एखाद्या गोरगरिबाला करोनाच्या काळामध्ये एखादं धान्य वाटप करायची संधी आली तर ती आपण परिपूर्णपणे केली पाहिजे. ती तुम्ही केलेली आहे. एखाद्याला अँब्युलन्स लागत असेल, ऑक्सिजन लागत आहे, व्हेंटिलेटर लागत आहे, विविध प्रकारचे औषधं, कधी आपण नावं नाही ऐकली अशा औषधं, सर्व लोकांनी मदत केली. पहिल्या टप्प्याचे हाल तर इतके वाईट होते की मोठ्या स्वरूपामध्ये मजूर वर्ग हा आपल्या देशामध्ये स्थानांतरित होताना दूरपासून, मुंबईपासून पायी चाललेला आहे. कोणी बिहारला चालले, कोणी कलकत्त्याला चालले. या मनसरच्या हायवेवरून अनेक लोकांना तुम्ही आम्ही सर्व लोकांनी बिचाराचे पाय गरमीमध्ये छिलून गेलेले आहेत. आणि वरती अंगावरती वडीला बुड्ढा, या आई बुड्ढी आहे, तिलाही घेऊन तो मजूर आपल्या गावाला जात आहे. हे दृश्य आपण सर्व लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून एक तर अति विशिष्ट परिस्थिती या देशामध्ये आपण सर्व लोकांनी अनुभवली. पण महाराष्ट्रातल्या लोकांचे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की आपल्यामध्ये आजही माणुसकी जिवंत आहे. या जात असणाऱ्या, पायी जात असणाऱ्या हरेक माणसाच्या पायाला मलम लावण्याचं काम आणि त्याच्या हातामध्ये शिदोरी देण्याचं काम आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेलं आहे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, ही आपली रामटेकची संस्कृती आहे आणि ती आपल्याला जिवंत ठेवायची. ते केल्यामुळे आपण काही मोठे होत नाही आहोत. हे आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे. कारण की आपण रामाच्या नगरीमध्ये वास करतो, आपण या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये वास करतो. हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते कर्तव्य बजावण्याचं काम केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी लोकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. अरे निवडणुका येतील, निवडणुका जातील, मतं मागायला आपण जाऊ, हे तर आपलं काम आहे. आपण राजकीय पक्ष फक्त एवढंच काम आहे आपलं का निवडणुकांमध्ये मतच मागायला जायचं? आणि इतर वेळेस लोकांसाठी धावून पळून जातो, जो अडचणीच्या लोकांसाठी मदतीचा हात घेतो, त्याचंच मनामध्ये जीवामध्ये चित्र असतं आणि त्यालाच लोक मतदान करतात. खूप बॅनर पोस्टर लावले, खूप होर्डिंग लावले आणि खूप बँड बाजे वाजवले. ही तर प्रक्रिया आहे, तो प्रक्रियेचा भाग आहे, वातावरण निर्मिती करण्याचा भाग आहे. पण लोकांच्या मनामध्ये अगर जागा निर्माण करायची असेल तर त्यांच्या अडचणीमध्ये असताना त्यांचा साथ द्या. लोक आपल्या आप तुमच्या पाठीशी उभे